कालपर्यंत आपण सर्वांनी राजा दक्षाची आणि सतीची कथा ऐकली महाराज राम। आणि आज आम्ही पुढची कथा श्रवण करणार आहोत। ज्यावेळी राजा दक्षानं स्वतःची कन्या सतीचा विवाह भगवान भोलेनाथांच्या सोबत केला आणि तो विवाह संपन्न झाल्याच्या नंतर जे काही अडथळे आले राजा दक्षाच्या यज्ञामध्ये, जे काही प्रलय त्या ठिकाणी माजले, तर त्या प्रलयाचा विनाश करण्यासाठी वीरभद्राचा अवतार त्या ठिकाणी झाला। ज्यावेळी उमा यज्ञकुंडामध्ये सती गेल्याच्या नंतर भगवान शिवजींना राग आला, जिच्यावरती मी नितांत प्रेम केलं, जी माझी अर्धांगिनी होती। पत्नीला अर्धांगिनी म्हटलंय महिला मंडळ, एवढं लक्षात घ्या बरं का, कारण शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे। ज्यावेळी एखाद्या पुरुषाचं लग्न होतं, शब्द बारीक आहे का माझे, एखाद्या पुरुषाचं लग्न होतं आणि लग्न झाल्याच्या नंतर त्या पुरुषाचं डावं अंग हे स्त्रीच्या मालकीचं असतं। पती राजांच्या अर्ध्या शरीरावरती स्त्रीचा अधिकार असतो, स्त्रीचा, म्हणून आपल्या पत्नीला अर्धांगिनी म्हटलं गेलं। पुरुष वर्ग म्हणून आपल्या बायकोला कधी पण अर्धच सांगत जायचं, लक्षात आलं ना। आणि तिला पूर्णांगिनी म्हणलंय का, तिला अर्धांगिनी म्हटलंय। कुठलीच गोष्ट आपल्या बायकोला पूर्ण सांगायची, आपल्या बहिणीला 1000ची साडी घ्यायची आणि हिला सांगायचं 300 रुपयाचीच घेतली, बरोबर। पण ही सुद्धा इतकी चाप्टर, महाराज हे घ्या 300 रुपये आणि असलीच दुसरी घेऊन या, असं होतं। पण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, पती राजांच्या अर्ध्या शरीरावरती पत्नीचा अधिकार असतो, पतीचं डावं अंग हे स्त्रीच्या मालकीचं असतं। आणि म्हणून भगवान भोलेनाथांना सुद्धा अर्धनारेश्वराचं रूप धारण करावं लागलं। ती कथा आपण पुढे बघणार आहोत। पण ज्यावेळी शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारला सूतजी महाराजांना, का हो, ज्यावेळी सतीनं यज्ञकुंडामध्ये उडी टाकली आणि तिनं देह सोडला, मग त्याच्यानंतर तर सृष्टीचं बरंच काही कार्य होतं, मग ते थांबलं का, शिवजींनी पुन्हा विवाह केला का, असे बरेच प्रश्न त्या ठिकाणी उभे राहिले। पण ज्यावेळी रुद्रखंडामध्ये पार्वती खंड आला आणि त्या पार्वती खंडामध्ये असा विस्तार केला, जी सती होती तीच हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली। या कथा आपल्याला विस्तारपूर्वक श्रवण करायच्या आहेत, त्यासाठी सुरुवातीलाच सांगते, रोजच्या प्रमाणे एकदा सगळ्यांनी फ्रेश व्हा, ताट बसा। हा, तुम्ही फ्रेश बसले ना महाराज, म्हणजे मला जरा थोडं बरं वाटतं। ज्यावेळी सती माता यज्ञकुंडामध्ये उडी टाकतात आणि राजा दक्ष माफी मागतो सगळ्यांची। जीवनदान दिल्याच्या नंतर राजा दक्षानं माफी मागितली, माझी घोर चूक झाली, मी माझ्या जावयाच्या म्हणजे भगवान भोलेनाथांच्या विरोधात गेलो आणि हे बकऱ्याचं शिर जे आहे ते मला प्रदान करण्यात आलं, मला पुन्हा जीवनदान मिळालं, तर याच्या पुढे जो उर्वरित राहिलेला यज्ञ होता ना, तो यज्ञ पूर्णत्वाच्या दिशेनं जाईल। म्हणून राजा दक्षानं सर्वांची माफी मागितली आणि देवांच्या सांगण्याप्रमाणे आपला जो पूर्ण थांबलेला यज्ञ होता तो यज्ञ पूर्णत्वाच्या दिशेनं गेला। राजा दक्षाचा यज्ञ हा पूर्ण झाला। पण त्याच्यानंतर प्रसंग असा घडला महाराज, तारकासूर नावाचं दैत्य, या मृत्यू लोकामध्ये बरेच दैत्य असे माजले, ज्या दैत्यांनी या मृत्यू लोकामध्ये फक्त हाहाकारच माजवला। आणि आजही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दोन विचार बघायला मिळतातच महाराज आपल्याला। देवगुणी काही माणसं आहेत आणि काही माणसं राक्षस गुणी आहेत महाराज। आपल्यातलीच माणसं काही राक्षस गुणी आहेत। बऱ्याच लोकांना आपल्या लोकांचं चांगलं झालेलं सुद्धा सहन होत नाही। माझं किती वाटोळं होऊ दे, पण माझे जे समोरचे आहेत ना, भाऊबंद वगैरे, एखाद्या भावकीतल्या लोकांनी जर एखादं किराण्याचं दुकान टाकलं ना, महिला मंडळ पाठीमागच्या एखाद्या भावकीतल्या लोकांना जर एखादं किराण्याचं दुकान टाकलं, तर त्याच्या भावकीतले लोक
गल्लीतले 3 किराणा दुकानं ओलांडून 4थ्या दुकानात जातात, पण आपल्या भावकीच्या दुकानात काही जात नाही महाराज. काही काहींच्या अंतकरणामध्ये राक्षसी प्रवृत्ती, ज्यावेळी देवांचा जन्म झाला त्यावेळी दैत्य सुद्धा या मृत्यू लोकामध्ये माजले, पण त्या दैत्यांचा विनाश करण्यासाठी अकारण करुणावरून आलंय भक्त वत्सल भगवान परमात्म्यानं कोणत्या न कोणत्या रूपामध्ये या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण केला. आणि काय केलं? पवित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं पालन करण्यासाठी भगवंतानीही अवतार घेतला आणि भगवंताच्या पाठोपाठ संत महात्म्यांनी सुद्धा या मृत्यू लोकामध्ये काय झाले याला बरोबर या मृत्यू लोकामध्ये संत महात्म्यांनी सुद्धा धर्माचं रक्षण करण्यासाठी वाजवा एकदा जोरदार. महाराज अशी गोड प्रमाण जर कथेमध्ये दिली तर टाळी वाजवली पाहिजे हो खाली बसल्या बसल्या. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचं रक्षण करण्यासाठी संत महात्म्यांनी या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करावा. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. एकदा काय झालं, एकदा एका कीर्तनामध्ये मी हेच प्रमाण म्हटले, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. आणि एका कॅमेरामॅनने काय केलं, मी तेच भैया तेव्हा तुम्ही नव्हते, एका कॅमेरामॅननी तेवढीच क्लिप माझी लय व्हायरल केली, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. आणि ती माझी क्लिप ना सातारा जिल्ह्यातल्या एका माणसानं ऐकली आणि त्याला आवाज आवडला माझा, आणि त्यानं मला फोन केला, म्हणला महाराज वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तुमचं कीर्तन ठेवायचंय मला. म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही, ठेवा म्हणलं कीर्तन. त्यांनी कीर्तन ठेवलं आणि ज्यावेळी पत्रिका छापायची होती, पत्रिका छापायची, त्यांनी मला फोन केला, म्हणले महाराज पत्रिका छापायची, तुमचा एक फोटो पाठवा. आता बॅनरवर फोटो बघितला ना सगळ्यांनी, चांगला आहे ना हा तरी म्हणा कमीत कमी माझ्या समाधानासाठी. बॅनरवरती त्यानं फोटो टाकला, मस्तपैकी नाव वगैरे टाकलं, आणि मी काही इतकी बारीक पत्रिका वाचलीच नाही. कार्यक्रमाच्या दिवशी मी तिथं गेले आणि तिथं गेले, बारीक पत्रिका वाचली नव्हती, आणि ज्यावेळी चालू कीर्तनात मी पत्रिका वाचली आणि त्या पत्रिकेत माझं नाव बघितलं मी. त्या माणसाने माझं नाव असं टाकलं होतं, ठीक 10 ते 12 या वेळेमध्ये आपल्या गावामध्ये आजच्या दिवशी हरिभक्त परायण युवा कीर्तनकार वैकुंठवाशी प्रांजलताई जाधव यांचं जय हरी कीर्तन होणार आहे. ती पत्रिका मी वाचली, माझ्या नावासमोर डायरेक्ट वैकुंठवाशी करून टाकलं.
मी कीर्तनातच त्यांना प्रश्न विचारला, म्हणलं का हो मी तर तुमच्या समोर अशी ठणठणीत आहे म्हणलं, आणि माझ्या नावासमोर डायरेक्ट असं वैकुंठवाशी नाव टाकलं, तुम्हाला पटलं का काही? त्यांनी ती क्लिप चालू कीर्तनातच दाखवली बा मला. म्हणले ताई तुमची एवढी क्लिप ऐकली होती, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारण अशी. मला वाटलं तुम्ही वैकुंठावरूनच कीर्तनाला यायचे की काय, म्हणून तुमच्या नावासमोर मी वैकुंठवाशी असं नाव टाकलं. इथं टाळी नाही वाजवायची, टाळी कुठं वाजवायची हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे महाराज. कुठं बी टाळी वाजवत असते, टाळी कुठं बी नसती वाजवायची महाराज, वाजवायची तिथं. लक्षार्थ, भावार्थ, वाच्यार्थ या सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षपूर्वक करता आल्या पाहिजे. एक चूक घडली ना महाराज, सगळ्या गोष्टीचा सत्यानाश होत असतो, म्हणून सगळ्या गोष्टी विचारपूर्वक कराव्या लागतात. पण माणूस ज्या पद्धतीने विचार करतो, माणसाला दोन मन असतात, एक मन चांगला विचार करतं आणि दुसरं मन वाईट विचार करतं. पण विचार कसा करायचा हे सुद्धा आमच्या हातामध्ये. विचार कशा पद्धतीचा असावा हे सुद्धा संत महात्म्यांनी आम्हाला सांगितलं की सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. आम्ही पण विचार करतो महाराज, पण आमचे विचार असे असतात, कांद्याचे आले की बटाट्यात घालायचे, बटाट्याचे आले की लसणात घालायचे. हे आमचे विचार आहेत महाराज, हे कुविचार आहेत. पण सुविचार ज्यांच्या संगतीमध्ये आम्हाला प्राप्त होतात, ते सुविचार हे संत महात्म्यांच्या संगतीमध्ये प्राप्त होतात. आणि संत महात्म्यांचे विचार ज्यावेळी आमच्या अंतकरणामध्ये रुजले जातात ना, त्यावेळी जगण्याची कला ही फार काही वेगळीच असते महाराज. पण त्या विचारांमध्ये आम्हाला रमून जाता आलं पाहिजे, आम्हाला रंगून जाता आलं पाहिजे. प्रत्येक माणूस चांगलाही विचार करू शकतो आणि वाईटही विचार करू शकतो. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये राक्षसी वृत्ती आणि देव वृत्ती आहेच, पण बाहेर कुठली काढायची हे आपल्या हातामध्ये आहे महाराज. बाहेर आपली वृत्ती कशी काढायची? समोरचा जर आपल्याला 10 वेळा वाईट वागला, 10 वेळा, आणि आपण 10 वेळा चांगलं वागलो, त्रास सहन केला आपण, तर गीतेमध्ये याचा भाव सांगितलेला आहे, त्रास देणाऱ्यापेक्षा त्रास सहन करणारा फार मोठा महापापी आहे. म्हणून या कलियुगात जर तुम्हाला चांगलं जीवन जगायचं असेल तर टिट फॉर टॅट, जशास तसं राहायला शिका. कारण तुम्ही जर आयुष्यभर चांगलंच राहिले ना महाराज, हा समाज इतका वाईट आहे, हा समाज तुम्ही जितकं चांगलं राहाल तितकं तुम्हाला त्रासच देईल महाराज. पण एक गोष्ट सांगून जाईल, चांगली माणसं ही माझ्या तुकोबारायांच्या गाथ्याप्रमाणे असतात महाराज. लोकांनी त्यांना किती बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती आगत वरती तारून जात असतात. हे सामर्थ्य चांगल्या लोकांच्या विचारांचं आहे. ए बाळांनो, तुम्ही शांत बसा, नाही तर मी इथून तिथं येईन बरं का. ते माती अजिबात खेळू नका, एकदम शांत बसायचं. हाताची घडी तोंडावर बोट, मामाच्या खिशात. क्या बात. चोपदार बाबा, हा चोपदार मामा सांगा महाराज. आमच्या चोपदार मामासाठी एकदा जोरदार टाळी वाजवाव. कारण चोपदाराची भूमिका सुद्धा माझ्या वारकरी संप्रदायामध्ये इतकी सांगितली, आणि माझ्यासारख्या कीर्तनकार कथाकाराला असेच चोपदार पाहिजे. नाही तर बऱ्याचदा काय होतं, मी कथीला गेले ना, ए पोरे हो सरक म्हणून मला बरेच जण बाहेरच काढून देते. मग इथं आल्याच्या नंतर कळतं की मी महाराज आहे. आमच्या सारख्यांना असे चोपदार शोभतात. आणि चोपदाराचं महत्व माझ्या वारकरी संप्रदायानं असं सांगितलं, या जगाच्या पाठीवरती सगळ्यात अगोदर चोपदार झाले ते दत्त भगवंत, आणि दत्त भगवंताच्या नंतर चोपदार ही भूमिका वारकरी संप्रदायामध्ये लागू पडली. चोपदाराचं महत्व सुद्धा असं सांगितलं, ज्यावेळी माझ्या ज्ञानोबारायांची तुकोबारायांची दिंडी निघते आळंदी देहूवरून पंढरपूरला. तुम्ही जाता का पंढरपूरला? जीवनात आलात तर एक तरी पंढरपूरची वारी करा. वारी केल्याशिवाय मरू. एक वारी करा बिनधास, म्हणजे लगेच सुसाईड करून घ्या असं नाही सांगणार हो. पण जीवनात आलो ना, माणसाने एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे हो. काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, पंढरीशी जाता एक वेळा. काशीच्या 5 तीर्थयात्रांचं पुण्य आणि द्वारकेच्या 3 तीर्थयात्रांचं पुण्य, आम्ही एकदा पंढरपूरला जाऊन आलो की तेवढं पुण्य आमच्या पदरामध्ये पडतं महाराज. जीवनात पंढरीची जा रे आल्यानो संसार, पंढरीची जा रे आल्यानो
जोरदार टाळी. पंढरीशी झाले आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. महाराज विटेवरचा भगवान परमात्मा आपली वाट बघतोय. एकदा तरी वारीला जावं माणसानं. आणि ज्यावेळी ज्ञानोबाराय तुकोबारायांची दिंडी निघते वारीच्या दिशेनं आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांचं रिंगण ज्यावेळी सजलं जातं, यूट्यूबला इंस्टाग्रामला बघताना सगळे ज्ञानोबाराय तुकोबारायांचं रिंगण, त्या रिंगणामध्ये जोपर्यंत चोपदाराचा चोप उभा राहत नाही तोपर्यंत टाळच वाजत नाही. हे त्यांचं महात्म्य. महाराज वारकरी संप्रदाय एकमेव असा संप्रदाय आहे जे स्थान विनेकऱ्याला दिलेलं आहे तेच स्थान चोपदाराला दिलंय. म्हणून आपल्या चोपदार मामासाठी एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. वारकरी संप्रदायानं सगळ्यांना डोक्यावरती घेतलं. जीवनामध्ये आल्याच्या नंतर जेवढं सत्कार्य आहे तेवढं आपण केलं पाहिजे. आणि बाळांनो तुम्ही शांत बसा ना. कथेला बसलो ना आपण येड्यावणी करीत नसते. येड्यावणी केलं तर कानात उडी टाकतो देव. कान कापून नेतो देव. लहानपणी आम्ही लय घाबरायचो या गोष्टीला. कान कापून नेतो नामकन तमकन गोधडी सोडता रात्री आम्ही कुठं पळत सुद्धा नव्हतो. पण आत्ताची मुलंच हल्ली इतके डेंजर झालेत ना महाराज, इतके डेंजर झालेत ना, त्यांना जे घाबरी नाही त्यांनाच घाबरीत. इंटरनेटचा जमाना आला महाराज. आणि या जमान्यामध्ये तर असं झालंय, आमच्या जामखेड भागामध्ये 3 वर्षापासून मी महाराज कीर्तनाला जायचे. आणि तिथं एक आपलं छोटं 4-5 वर्षाचं पोरग त्याच्या आजोबांसोबत कीर्तनाला यायचं 3 वर्षापासून. आणि या वर्षी मी तिथं गेले कीर्तनाला. एवढं पोरग आता ते 7 वर्षाचं झालं, 7-8 वर्षाचं. आणि तिथं गेल्याच्या नंतर कीर्तन संपलं. त्याच्या आजोबा काही मला यावर्षी दिसले नाही. त्याला मी प्रश्न विचारला, म्हणलं का रे दरवर्षी तुझ्या आजोबा तुला कीर्तनाला घेऊन येतात, आज तुझे आजोबा का नाही आले? तो म्हणला, महाराज तुम्हाला माहित नाही का माझे आजोबा स्विच ऑफ झाले. काय म्हणलं ते? माझे आजोबा स्विच ऑफ झाले. आता त्याची भाषा माझ्या लक्षात येत होती. आजोबा स्विच ऑफ झाले म्हणजे मरण पावले. त्याला मी दुसरा प्रश्न विचारला, का रे दादा तुझ्या आजोबांमुळे तू इतका परमार्थाला लागला, तू एवढ्या कमी वयात कीर्तनाला येऊन बसतोय, तुम्ही तुमच्या आजोबाला दवाखान्यात नेलं नाही का? त्यांची काळजी नाही घेतली का? काय सांगू म्हणे ताई, सर्व्हिस सेंटरला नेलं होतं बरं का, 10 रिचार्ज मारले पण आजोबात काही बॅलन्सच येईना. त्याला मी नंतर विचारलं, का रे म्हणलं तुझ्या आजोबांचं तुझ्यावर एवढं प्रेम होतं, इतके चांगले संस्कार दिले तुझ्या आजोबांनी, आठवण येत नाही का? काय सांगू ताई म्हणले, 6 महिनेच झाले माझे आजोबा गेलेले, पण झोपलो की मिस कॉल, झोपलो की मिस कॉल, सारखी आठवण येते म्हणले. त्याला म्हणलं, बाबा तुझे आजोबा इतके चांगले होते, चांगले संस्कार तुझ्या आजोबांनी तुला दिले, परत असे आजोबा होणे नाही. खरंय म्हणला ताई तुमचं, कारण देवाने आता ती कंपनीच बंद करून टाकली. इतके चॅप्टर आणि इतके हुशारपूर हल्लीच्या काळात जन्माला आले महाराज. हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा कमी आहे, परंतु बुद्धी जी आहे ना, नॉलेज महाराज, जेवढं बापाला मोबाईल मधलं कळत नाही का, बाप स्वाभिमानानं सांगतो माझा पिंट्या मोबाईल फोडून परत जोडतो. यात कसला आला स्वाभिमान? महाराज या लेकरांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहो. 3 तास कथेला बसतात ना, एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा. धन्य माता पिता तयाच्या, कसे का बसेनात, लहान लेकर आहेत येड्यावणी करीतच असतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं लीला केल्या, भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी लीला केल्या, आणि यांनी खोड्या ह्या वयात नाही करायच्या तर मग दात पडल्यावर करायच्या का? तेव्हा बी लोक नावं ठेवतील, ह्या वयात ही बुद्धी सुचते म्हणतील. असं विषयांतर होता कामा नाही. आपल्या मूळ विषयाकडे या. ज्यावेळी सती मातेनं स्वतःचा देह अग्निकुंडामध्ये भस्म केला, त्याच्यानंतर त्यांचा जन्म कशा पद्धतीनं झाला, सर्व देवी देवतांना प्रश्न पडला. तारकासुर नावाचा दैत्य माजलाय आणि त्या तारकासुराचा वध हा भगवान शिवजींच्या पुत्राच्या हातून होणार आहे. आणि शिवजी काही लग्न करायला तयार नाही, कारण माझी पत्नी सोडून गेली, आता पत्नी गेली, मी एकटा राहिलो, एकांत, माझा एकांत आहे, आता परत लग्न करायचं नाही, लग्न करायचं नाही, एकांत धरला. आणि भगवान भोलेनाथ निद्रावस्थेमध्ये गेले, अखंड विरतपणे निद्रा धारण केली आणि नामस्मरण करत करत ध्यानस्थ शिवजी बसले. पण इकडे सर्व देवी देवतांनी सांगितलेलं होतं, हिमालयाचा आणि मेनेचा विवाह होणं याच्या अगोदर गरजेचं होतं. ज्यावेळी हिमालयाचा आणि मेनेचा
विवाह झाला महाराज. त्याच्या पूर्वीची ही कथा आहे. हिमालयाच्या पोटी पार्वती मातेचा जन्म कशा पद्धतीनं झाला. सगळ्यात अगोदर ज्यावेळी महादेवांनी सती सोबत लग्न केलं होतं ना, त्यावेळी कैलास पर्वतावरती सती आणि महादेव हे रास क्रीडा करत होते. आणि रास क्रीडा करता करता सतीला आई मेनेनं बघितलं होतं आणि तिच्या मनामध्ये एक भाव उत्पन्न झाला की हिच्यासारखी सुंदर रूपवान भगवतीचा अंश असणारी मुलगी माझ्या घरी जन्माला यावी, माझ्या उदरामध्ये माझ्या पोटामध्ये जन्माला यावी. कधी? हिमालयाच्या लग्नाच्या अगोदर, सती दहन होण्याच्या अगोदर भगवान भोलेनाथांचा सतीचा विवाह झाला. त्यावेळी पर्वतावरती रासक्रीडा करताना मेनेनं बघितलं होतं. म्हणजे अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला यावी म्हणून मेनेनं आई जगदंबेची आराधना केली. आई जगदंबा प्रसन्न झाल्या आणि आई जगदंबेनं मेनेला सुद्धा उपवर दिला. म्हटले मी तुझ्या पोटी तुझी कन्या म्हणून जन्म घेईल, पण त्याच्यासाठी फार कालावधी जाऊन द्यावा लागेल. एक पर्वाचा खंड पाडावा लागेल, त्यावेळी ते कार्य पूर्णत्वाला जाईल. मेनेनं ती इच्छा त्यावेळी प्रगट केली होती. पण आता हिमालयाचा विवाह मेनेसोबत झाला आणि त्यांच्या पोटी हिमालयानं सुद्धा भगवान भोलेनाथांची आणि आई जगदंबेची आराधना केली. का? तुझ्यासारखी मुलगी माझ्या घरी जन्माला यावी म्हणून आराधना केली. प्रत्येक बापाला खरं सांगू का, बापाला असं वाटतंच महाराज, ज्यावेळी आपल्या पत्नीला दिवस जातात, प्रत्येक बापाला एक इच्छा असते, माझ्या आईसारखं प्रेम देणारी मुलगी, माझ्या आईसारखं प्रेम देणारी कन्या माझ्या घरी जन्माला यावी. आणि आजही आपण बघतो बऱ्याचदा आईचं प्रेम असतं ते मुलावरती, बरोबर ना? आणि बापाचं प्रेम असतं कुणावरती? इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषाला विचारावं, तुम्ही सर्वात जास्त प्रेम कोणावरती करता? छाती ठोकून सगळे सांगतील, महाराज आम्ही सगळ्यात जास्त प्रेम करतो आमच्या मुलीवरती. इथं बसलेल्या प्रत्येक माई भगिनीला विचारावं, तुम्ही सर्वात जास्त प्रेम कोणावरती करता? माझ्या सकट सगळ्या सांगतील, महाराज आम्ही सगळ्यात जास्त प्रेम करतो ते आमच्या बापावरती. लेकीचं आणि बापाचं एवढं प्रेम असतं महाराज, प्रचंड प्रेम असतं. दगडाचं काळीज असणार आमचा बाप, आम्ही म्हणतो आमचा बाप कधी रडत नाही, पण उभ्या आयुष्यामध्ये आमचा बाप रडतो, 3दा रडतो आमचा बाप, 3दा. लक्षपूर्वक आहे का? ज्यावेळी एक पत्नी सुनेच्या आणि स्वतःच्या मुला देखत स्वतःच्या पतिराजांचा अपमान करते ना महाराज, त्यावेळी घरातला बाप रडत असतो, संपूर्ण जग माझ्या विरोधात गेलं हरकत नाही, चालेल, पण जी माझी अर्धांगिनी आहे, जी माझी पत्नी आहे, तिनं तरी सुना देखत आणि मुला देखत मला कधी काही बोलू नये. बाप रडतो महाराज. आणि ज्यावेळी एक मुलगा बाईचं ऐकून आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढतो ना, त्यावेळी कधीच न रडणारा बाप रडत असतो. आणि त्यावेळी कळतं महाराज, एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला, तुमचा मुलगा तोपर्यंत तुमचा आहे जोपर्यंत त्याला बायको येत नाही. लक्षात येते ना महिला मंडळ? तुमचा मुलगा तोपर्यंत तुमचा आहे जोपर्यंत त्यांना बायको येत नाही, पण तुमची मुलगी तोपर्यंत तुमची आहे जोपर्यंत ती जिवंत आहे. मुलीचं एवढं प्रेम असतं महाराज, एवढं प्रेम असतं, मुलीचं प्रचंड प्रेम असतं आपल्या आई वडिलांवरती. आणि बाप सगळ्यात जास्त कधी रडतो माहितीये का? ज्यावेळी तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढलेली लेक माहेर सोडून सासरी जाते ना महाराज, त्यावेळी कधीच न रडणारा बाप रडत असतो. कन्यादान हा विधीच असा आहे, जो विधी हिमालयानं सुद्धा केला, आपल्या कन्येचं कन्यादान केलं. तो प्रसंग आपण या ठिकाणी बघणार आहोत, ज्या हिमालयानं सुद्धा स्वतःच्या पुत्रीचं कन्यादान केलं. कन्यादान करता करता हिमालय सुद्धा रडला महाराज. कन्या सासुरा टाळी वाजवा सर्वांनी.
काळजाला पाझर फोडणारा आमच्या भगवान भाऊंचा आवाज, एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज त्यांच्यासाठी. कन्या सासूराशी जाय मागे परतोनी पाहे. ज्यावेळी एक लेक माहेर सोडून सासरी जाते ना महाराज, त्यावेळी प्रत्येक आई वडिलांच्या मनामध्ये एक भाव असतो. कन्या बागडली परी करी माहेराची आठवण. कन्या बागडली परी करी माहेराची आठवण. टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान. दुडू दुडू धावायाची सोनुली ही अंगणी. दुडू दुडू धावायाची सोनुली ही अंगणी. माय पित्याची ही माया तिचा ओसंडते नयनी. दुडू दुडू धावायाची सोनुली ही अंगणी. माय पित्याची ही माया तिच्या ओसंडते नयनी. छोट्या भावासाठी तिचा कंठ आलाय दाटून. टाका अक्षरा प्रेमान शुभ मंगल
ज्यावेळी लेकीचं लग्न होतं ना महाराज, त्यावेळी माई बापाच्या अंतकरणामध्ये एक वेगळाच भाव असतो. आणि आज 16 सुद्धा लग्नाचाच होणार आहे. लेकीवरती प्रचंड प्रेम असतं आमचं. परंतु ज्यावेळी हिमालयानं आई जगदंबेची आराधना केली, मेनेनं आई जगदंबेची आराधना केली आणि म्हटले तुमच्यासारखी पुत्री माझ्या आमच्या घरी जन्माला यावी अशी आमची इच्छा आहे. परंतु फक्त त्यांनी आराधना केली बर भगवती मातेचा जन्म होणार, पण तो काही सामान्य आहे का महाराज? फक्त यांनी आराधना करता कामा नाही. सगळ्या 33 कोटी देवांनी तारकासूर माजला होता, त्याचा वध करण्यासाठी शिवपुत्रच लागेल असा त्याला वरदान होता. पण शिवजींचं लग्नच नाही तर पुत्र कसा होणार? म्हणून सगळ्या देवी देवतांनी पुन्हा आई जगदंबेची आराधना केली आणि आई जगदंबेची आराधना केली. आई जगदंबेनं सगळ्या देवांना सांगितलं हिमालयाच्या आणि मेनेच्या पोटी माझा जन्म होईल, मी पर्वताची कन्या पार्वती म्हणून जन्माला येईल आणि मग शिवजींचा आणि माझा विवाह होईल आणि मग त्याच्यानंतर त्या तारकासुराचा वध होईल. बघता 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 दिवस लोटत चालले आणि मेनेला लग्नाच्या नंतर 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि हिमालयाच्या घरी मेना राणीच्या पोटी पुन्हा एकदा सती तीच आदिमाया शक्ती आई जगदंबेच्या रूपेनं प्रगट झाली. हिमालयाला एवढा आनंद झाला, इतका आनंद झाला, साक्षात जगदंबा आमच्या घरी जन्माला आली, आता तिचं नामकरण सोहळा केला पाहिजे. हिमालयानं इतका मोठा नाम सोहळा केला मुलीचा, इतका मोठा नाम सोहळा केला आणि आपल्या मुलीचं भविष्य बघण्यासाठी नारद महर्षींना बोलवलं. नारद महर्षी त्या ठिकाणी आले आणि नारद महर्षींना हिमालय सांगतोय माझी कन्या आहे, मला आनंद झालाय, हिचा जन्म माझ्या घरी झाला आणि सगळीकडे आनंदी आनंद आहे. तुम्ही माझ्या लेकीचं भविष्य बघा आणि मला सांगा माझ्या लेकीचं भविष्य नक्की काय आहे. आता नारद महर्षींनी हिमालयाची कन्या नामकरण सोहळा झाला, पार्वती नाव देण्यात आलं आणि पार्वती मातेचा ज्यावेळी भगवान महर्षी नारदांनी हात बघितला ना, नारद महर्षी म्हटले तुमची कन्या फार हुशार, देखणी, सौंदर्यवती, आई जगदंबेचं स्वरूप असणारी पुत्री आहे, पण तुमच्या मुलीचं लग्न अशा व्यक्तीशी होणार तो अखंड ब्रह्मचारी व्रताचं त्याचं पालन राहील, तो व्यक्ती अखंड अविरतपणे ध्यानस्थ असेल, तो व्यक्ती स्मशानभूमीमध्ये राहील. आता हिमालयाच्या थोडी 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 कथा लक्षात येत होती. आपल्या मुलीच्या लग्नाबाबतीत त्याला थोडीशी काळजी वाटायला लागली. मग त्याच्यानंतर जशी जशी पार्वती हळूहळू हळूहळू मोठी व्हायला लागली, पार्वती माता, मी कथा थोड्या फास्ट सांगते कारण भरपूर कथा आहेत आणि लग्नापर्यंत आपल्याला तेवढ्या कथा उरकल्या पाहिजे, नाही तर एक एक कथा सांगायला गेलं ना एका कथेमध्ये कमीत कमी 15 ते 20 मिनिट जातात. पण सोपं कळत असेल तर जास्त अवघडत जाणं पण काही बरोबर नाही. सोपं कळतंय ना मग अवघड का सांगावं. पार्वती माता मोठ्या व्हायला लागल्या आणि एकदा पार्वती मातेला स्वप्न पडलं. पार्वती मातेच्या स्वप्नामध्ये बरोबर शिवजींचं रूप जे आहे ते पार्वती मातेला दिसलं आणि इकडं मेना आणि हिमालय काळजी करतात, आमच्या मुलीचा विवाह करायचा आहे, आमच्या मुलीला उपवर शोधायचा आहे. पण नारद महर्षींना सांगितलं असा असा मालक तुमच्या पुत्रीला मिळेल, मग असा मालक तर आमच्या पुत्रीला नको, याच्यापेक्षा वेगळा मालक आमच्या पुत्रीला आमच्या लेकीला चांगला मुलगा पाहिजे. पण पार्वती मातेला स्वप्न पडलं आणि नेमकं मेनेची आणि हिमालयाची चर्चा चालू असताना पार्वती माता त्या ठिकाणी गेल्या आणि म्हटल्या आई बाबा ऐका ना, माझ्या स्वप्नामध्ये जटाधारी, माझ्या स्वप्नामध्ये निद्रा अवस्थेमध्ये असलेले शिवजी, त्यांचं दर्शन मला झालंय. याचा सिद्धांत नेमकं काय घ्यावा? आणि तोच दृष्टांत, तीच स्थिती दुसऱ्या दिवशी मेनावतीला दिसली. मेनेला सुद्धा तेच दिसलं जे पार्वतीनं बघितलं. आता मात्र विवाह करायचा, पण भगवान भोलेनाथ काही विवाह करायला तयार नव्हते.
मग पुन्हा एकदा सगळ्या देवांना परत शिवजींची आराधना करावी लागली आणि शिवजींची आराधना करावी लागली. भगवान शिवजी, तारकासुराचा वध करायचा आहे, पण तुमच्या पुत्राशिवाय तो वध काही शक्य नाही. तुम्हाला विवाह डोक्यात घेतलाच पाहिजे. ब्रह्माजींनी स्तुती केली, भगवान विष्णूंनी स्तुती केली आणि भगवान भोलेनाथांना सांगितलं, हे जटाधारी, तुम्हाला विवाह करावाच लागेल. सगळ्या देवांचं गारण ऐकलं, पण कुणाशी करणार? जिच्याशी विवाह करायचा. अगोदर सतीची सुद्धा परीक्षा बघितली होती आणि याच्यानंतर जिच्याशी विवाह करायचा ना, म्हणून भगवान भोलेनाथ तपासाठी गंगानगर तीर्थक्षेत्रामध्ये आले आणि त्या ठिकाणी पार्वती माता होत्या. पार्वती मातेचं दर्शन झालं आणि पार्वती मातेची एवढी तपश्चर्या झाली, पार्वती मातेनं एवढी तपश्चर्या केली, घोर तपश्चर्या केली. का तर माझा विवाह भगवान भोलेनाथांसोबत व्हावा. पण भोलेनाथांनी सुद्धा सांगितलं, माझा विवाह पार्वती सोबत होणार आहे ना, मग त्याच्या अगोदर पार्वती कशी आहे तिची परीक्षा मी घेतली पाहिजे. मग पार्वती मातेची परीक्षा घेतली भगवान भोलेनाथांनी. गंगानगरामध्ये भगवान भोलेनाथांनी काय केलं, एक म्हाताऱ्याचं रूप धारण केलं. येतंय ना लक्षात सगळ्यांच्या? एक म्हाताऱ्याचं रूप धारण केलं आणि पार्वती मातेसह त्यांच्या मैत्रिणींना भेटण्यासाठी भगवान भोलेनाथ एक वृद्ध माणसाचं रूप धारण करून पार्वती मातेच्या जवळ आले आणि पार्वती मातेची परीक्षा घ्यायला लागले. म्हणले, का ग एवढी घोर तपश्चर्या करते, एवढं नामस्मरण करते, भगवान शिवाची आराधना करते, पण आहे का तुला त्या महादेवाला तुझी काळजी? वेडी आहेस तू, सौंदर्यवान आहे, रूपवान आहे, तुझं सौंदर्य असं वाया घालू नको. कोण सांगतंय? कोण सांगतंय? महादेव. कोणाच्या रूपामध्ये आले होते? म्हाताऱ्याच्या रूपामधले महादेव सांगतात, अगं तू एवढी रूपवान आहे, एवढी सौंदर्यवान आहे आणि तुझं सौंदर्य असं वाया घालवते, असं वाया घालू नको. पण पार्वती मातेनं सांगितलं, या देहावरती अधिकार आहे तो माझ्या पती राजांचा आहे. आणि शास्त्रामध्ये, वेदामध्ये, संपूर्ण शास्त्राने सुद्धा सांगितलं, महिला मंडळ सगळ्या गोष्टी दान देता येतात, पण शरीर ही गोष्ट अशी आहे ते समर्पण एकाच व्यक्तीला असावं. म्हणून बरेच नियम आपल्याला घालून दिलेले आहेत. मी डोक्यावरती पदर घ्या असं सांगितलं, पण ते सुद्धा का सांगितलं तर स्त्रीचं संपूर्ण सौंदर्य कशामध्ये असतं? तिच्या केसामध्ये असतं, बरोबर ना? म्हणून पूर्वीच्या ज्या महिला होत्या ना, त्यांचे केस असे लांब लचक राहायचे, भरपूर तेल लावलेलं, वेणी घातलेली. आता आम्हाला तेल लावायचं, आता मीच लावित नाही म्हणलं, तुम्हाला तरी काय सांगणार, नाही का? आणि जे स्वतः करत नाही ते सांगितल्यावर महाराज मला पाप लागेल, नाही का? मला अगोदर अनुकरण करावं लागेल, मग तुम्हाला सांगावं लागेल. नाथबाबांकडे एक गृहस्थ गेला होता, त्याला गुळ खायची सवय होती. गुळ खायची, गुळ, गुळ कळतो ना? गुळ, 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 गुळ खायची सवय होती. नाथबाबांकडे गेला, नाथ महाराज मला गुळ खायची सवय, पण ही सवय काय मोडतच नाही. नाथ महाराज म्हणले, 1 महिन्यानं माझ्याकडे ये. आता 1 महिना उलटला. तुम्ही म्हणा इतक्या लवकर कस काय उलटला? आपल्याकडे टाइम कमी हो, त्याच्यामुळे महिना लवकर गेला. काय करणार, लवकर घालवावा लागतोय. मग नाथ महाराजांकडे 1 महिन्यानं ती व्यक्ती आली आणि म्हणले, नाथ महाराज मला गुळ सोडायचा आहे, मला गुळ खायची फार इच्छा होते आणि मी इतका गुळ खातो की माझ्या तोंडाला फोड येतात, मी इतका गुळ खातो. नाथ महाराज म्हणले, एक काम कर, तू दररोज 1 ढेप खात असेल तर अर्धीच खात जा, त्याच्या दुसऱ्या दिवशी अर्धी खायची तर पाऊण खात जा, त्याच्यानंतर जेवढी खातो त्याच्यापेक्षा कमी 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 खात जा. ठीक आहे, नाथ महाराजांनी उपदेश केला आणि त्या व्यक्तीनं नाथ महाराजांना विचारलं, का नाथ महाराज हे तुम्ही 1 महिन्यापूर्वी मला सांगितलं असतं, पण तुम्ही असं का नाही सांगितलं मला? तुम्ही डायरेक्ट म्हटले 1 महिन्यानं ये, हे तुम्ही आधी पण सांगितलं असतं ना. नाथ महाराज म्हटले, खरं सांगू का तुम्हाला, गुळ खाण्याची तीव्र इच्छा, मी सुद्धा फार गुळ खातो. कारण नाथ महाराजांच्या घरी जर विचार केला तर दररोज पुरणपोळीचा नैवेद्य होता देवाला. नाथ महाराजांच्या घरी इतकी श्रीमंती होती, 5 एकरवाले, प्रचंड संपत्ती होती नाथ महाराजांच्या घरी. पान खातो ना तिथं थुंकण्यासाठी चांदीचे कुंड्या होत्या, चांदीच्या. हल्ली सोनं तर आमच्याच्यानं शक्य नाही, पण चांदी सुद्धा शक्य नाही, इतका भाव वाढलाय.
पण नाथ महाराज म्हटले तुम्ही माझ्याकडे गुळ सोडण्यासाठी आले, मला गुळ इतका आवडतो, अगोदर मी सोडला मग त्याच्यानंतर तुम्हाला उपदेश केला. दृष्टांत संपला, सिद्धांताकडे लक्ष द्या. मीच केसाला तेल लावलं नाही ना आज, त्याच्यामुळे सांगितलं, बाकी काही नाही. वक्त्याचा सुद्धा अधिकार लागतो, अगोदर आचरण लागतं महाराज, मग त्याच्यानंतर सांगण्याचा अधिकार. बरोबर ना कुबेर भाऊ? अगोदर आपण वागावं लागतं आणि मग समाजाला सांगावं लागतं. अनुभवाले अंगा, अनुभवाले अंगा, अनुभवाले अंगा, दिया जगा जगतसे, दिया जगा जगतसे, अनुभवाले अंगा, अनुभवाले अंगा, दिया जगा जगतसे, दिया जगा जगतसे, जगतसे अनुभवाले अंगा, अनुभवाले अंगा, अनुभवाले अंगा, अनुभव आले अंगा. एकदा टाळी वाजवत का रोजच सांगावं लागतं का काय काय माहित. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. महिला मंडळ, आपलं सगळ्यात जास्त सौंदर्य कशामध्ये असतं? आपल्या केसामध्ये असतं. आणि शास्त्रकारांनी असं सांगितलंय, आपलं सौंदर्य हे एकाच व्यक्तीला समर्पण असावं, ते आपल्या पती राजांना असावं. म्हणून पूर्वी डोक्यावरती महिला पदर घ्यायच्या का? आमचं सौंदर्य हे फक्त आमच्या पतीला दिसावं. हल्ली बॉब कट मुळे तर केसच एवढीशे झाले म्हणा, बाकीचा तर काही विषयच सोडून द्या. पण ते सौंदर्य आहे महाराज, सौंदर्य जपलं पाहिजे. आणि बारीक विचार केला ना, जी खानदानी घरातली बाई आहे, आता आपलं सोडा, पण जी खानदानी घरातली बाई आहे ना, तिनं भागवतात सुद्धा नाचू नये. कारण का? बाईनं नाचावं, पण कुठं नाचावं? जिथं फक्त आपले पती आहे, आपल्याला बघणारा दुसरा परपुरुष नाहीये, तिथं आपण नाचलं पाहिजे. खानदानी बाईनं भागवतात सुद्धा नाचू नये. असू दे, इतका बारीक काय आपण विचार करू शकत नाही, आणि इतक्या बारीक तत्वाचे पालन सुद्धा आपण काही करू शकत नाही. पण मी सांगितलं तुम्हाला माहित असं, त्यामुळे. नाहीतर हल्ली तर असे विचार बदललेत, आमचे असे विचार बदललेत. बोलायचं एका सोबत, लग्न ठरवायचं दुसऱ्या सोबत, आणि करायचं तिसऱ्या सोबत. शास्त्रीय कारण आहेत महाराज, हे जाणून घेतले पाहिजे. पण ज्यावेळी म्हाताऱ्या रूपामध्ये भोलेनाथ पार्वतीला सांगायला लागले, बाई एवढी सुंदर आहे तू, आणि भगवान भोलेनाथांची कवर तपश्चर्या करणार, कवर आराधना करणार त्यांची. त्यावेळी पार्वती मातेनं उत्तर दिलं, लगन शिव से लगा बैठे, लगन शिव से लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन शिव से लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन शिव से लगा बैठे, लगन शिव से लगा बैठे,
टाळी वाजवली मनाने. असो न सांगता तुम्हा कळते अंतर. मनातला भाव ओळखला. पण पाठीमागे एखादं कडवं म्हटलं तर बरं वाटेल. हा महिला मंडळ एक कडवं जे पार्वती मातेनं त्या वृद्ध रूपी महादेवाला सांगितलं, महादेव अंतरंगामध्ये विराजमान आहेत. एक कडवं म्हणतात ना पाठीमाग, लगन शिव से लगा बैठे. अरे 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 पार गाडी फुस झाली. थोडा मोठा आवाज येऊ द्या. घरात सगळ्यात जास्त आवाज मम्मीचा असतो का पप्पाचा? इथं का कमी निघतोय? एक एक शब्द पाठीमाग. लगन शिव से लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. तुम्हें अपना बना बैठे. आवाज. तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा. वा वा, टाळी वाजवा. मग पुरुष वर्ग ह्यांच्यासाठी टाळी वाजवा. तुमच्याच आहेत ना ह्या. आणि लाजू नका, लाजू नका. एक कडवं पाठीमागं म्हटलं की जरा फ्रेश वाटतं महाराज. पण आई पार्वतीनं सांगितलं, अंतरंगामध्ये शिवजी विराजमान आहेत. त्यांचं जरी माझ्याकडे लक्ष नसलं तर मी एवढं तप करेल. आणि पार्वती मातेनं सुद्धा एवढं तप केलं. दररोज 108 बेलपत्र भगवान शिवाच्या शिवलिंगावरती व्हायची. आणि शिवलिंगाच्या बेलपत्राचं महात्म्य सुद्धा एवढं. महाशिवरात्रीचं व्रत करतात सगळे. महाशिवरात्र कधी असती? नवरात्राच्या आदल्या दिवशी. मग कधी असती महाशिवरात्री? कधी येते? फेब्रुवारी महिन्यात येते. ना आता कुठला महिना चालू आहे? हा, किती तारखेला शिवरात्र? 30 तारखेला आहे का? 15 तारखेला महाशिवरात्र आहे. या शिवलिंगावरती वाहणाऱ्या बेलपत्राचं सुद्धा इतकं महात्म्य सांगितलं. जर महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या मुलीचं लग्न होत नसेल आणि एखाद्या मुलीचं लग्न झालंय, पती चांगला भेटावा आणि चांगला भेटलेला पती कायम स्वरूपी टिकावा म्हणून महाशिवरात्रीचं व्रत मोठ्या प्रेमानं, मोठ्या अंतकरणानं केलं पाहिजे. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी 108 बेलपत्र भगवान परमात्म्याच्या शिवलिंगावरती व्हायचे. आणि साधा सोपा जप करायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा साधा सोपा मंत्र बोलायचा. बेलाला पानं किती असतात महिला मंडळ? तुम्ही महिला आहेत का? किती किती पानं असतात बेलाला? 3 पानं असतात. आणि 3 पान असणारं बेलपत्र 108 शिवलिंगावरती व्हायचं. पण शिव महापुराणमध्ये त्या बेलपत्राचं असं महात्म्य सांगितलं महाराज, जर एखादा भाग्यवान व्यक्ती असेल, त्याचं पुण्य उदयाला आलं, तर त्याला 4 पानं असणारं बेलपत्र जर सापडलं, ते सहजासहजी कुणाला सापडत नाही, पण 4 पानं असणारं बेलपत्र जर आपल्याला भेटलं आणि शिवरात्रीच्या दिवशी 4 पानं असणारं एक बेलपत्र आपण शिवलिंगावरती वाहिलं, तर 3 पानं असणारे बेलपत्र 108 वेळा वाहिल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. पण 4 पानं असणारं बेलपत्र कुणालाही सापडत नाही बरं का. त्याच्यासाठी माझ्यासारखं भाग्य लागत. म्हणजे मला सापडले असे पण नाही. विनोद छोटा छोटा समजून घेतला पाहिजे. थोडंफार हसलं पण पाहिजे माणसानं, नाही का? जीवन हसण्यासाठी महाराज स्वतःही आनंद घ्यायचा आणि दुसऱ्यालाही द्यायचा. पण याच्याही पुढे एक गोष्ट सांगितली, जर एखादा महाभाग्यवान असेल आणि त्या महाभाग्यवान व्यक्तीला 5 पान असणारं बेलपत्र सापडलं, शक्यतो हे भाग्यवान लोकांना सापडतात 4 पान, आणि त्याच्याही पेक्षा भाग्यवान असेल तर 5 पान असणारं बेलपत्र जर एखाद्याला सापडलं आणि ते 5 पान असणारं बेलपत्र आपण जर शिवलिंगावरती श्रद्धायुक्त अंतकरणाने वाहिलं, तर 3 पानाचं बेलपत्र 108 वेळा वाहिल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. शंकराला माझ्या
या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे हो गळ्यात शोभते रुद्राक्ष माळा गळ्यात शोभते रुद्राक्ष माळा पायात डोंगर छान देवाच्या पायात डोंगर तिंताक 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान महादेवाच्या हातामध्ये डमरू त्रिशूळ महादेवाच्या हातामध्ये डमरू त्रिशूळ डमरू क्या बात अरे बोल महादेवाच्या हातामध्ये डमरू त्रिशूळ महादेवाच्या हातामध्ये डमरू त्रिशूळ ओ शोभूना दिसया छान शोभूना दिसया छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान क्या बात जोरदार टाळी वाजवा एकदा महाराजांसाठी आवाज आहे महाराज आणि आवाजाची देण कोणालाही प्राप्त होत नाही चांगल्या चांगल्या लोकांना भगवंत आवाज देतो आणि ज्यांनी सरस्वतीची खरंच मनोभावे आराधना केली ना सरस्वती माता त्यांच्यावरती प्रसन्न होते म्हणून आपल्या पोटी जर चांगली संतान जन्माला यावी महिला मंडळ असं वाटत असेल तर आपण आई सरस्वतीची आराधना केली पाहिजे कशी हे वीणावादिनी सरस्वती हंसवाहिनी सरस्वती विद्यादायिनी सरस्वती नारायणी नमोस्तुते ज्यानं सरस्वती मातेची आराधना केली ना सरस्वती माता त्याच्यावरती प्रसन्न होत असते आणि आता सांग काय चालू होतं आपलं काय सांगत होते मी हा कथा सांगत होते एवढंच लक्षात ठेवायचं फक्त सगळ्यांनी एवढंच लक्षात ठेवायचं भगवान भोलेनाथांना बेलपत्र एवढं प्रिय आहे भगवान भोलेनाथांना आणखी काय काय प्रिय आहे हे आपण डायरेक्ट सगळं शेवटच्या दिवशी बघणार आहोत मग त्यामध्ये रुद्राक्ष असेल
गळ्यामध्ये सर्प असेल, या कथा एक 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 उद्याच्या दिवसामध्ये येऊन जातात. पण काय होतं, 2 तासाचा कालावधी असतो आणि 2 तासाच्या कालावधीमध्ये एवढं चरित्र आमच्या डोक्यात काही बसत, डोक्याच्या वरून जातं पण डोक्यात काही जात नाही. पण माणसानं थोडं ऐकलं पाहिजे, पण ते डायरेक्ट डोक्यामध्ये गेलं पाहिजे महाराज, डायरेक्ट आतमध्ये शिरलं पाहिजे. ज्यावेळी पार्वती मातेनं सांगितलं, भगवान परमात्म्याची आराधना केली आणि आराधना केल्याच्या नंतर त्या ब्राह्मण रूपी महादेवाला सांगितलं, हे बघा तुम्ही मला शिवजींविरुद्ध कितीही भडकवलं, कितीही मला काही वाईट साईट सांगितलं, पण तरी सुद्धा माझी श्रद्धा, माझी भावना ही महादेवांवरती आहे. विवाह करेल तर त्यांच्या सोबतच करेल. महादेव आपल्या मूळ रूपामध्ये प्रगट झाले आणि पार्वती मातेवरती एवढे खुश झाले, महादेव एवढे खुश झाले आणि पार्वती मातेच्या अंतकरणातली श्रद्धा, पार्वती मातेच्या अंतकरणातला भाव भगवान भोलेनाथांच्या लक्षामध्ये आला, शिवजींच्या लक्षामध्ये आला. आणि भगवान भोलेनाथांनी आई पार्वतीला सांगितलं, मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे. मी तुझी निष्ठा बघितली, तुझी सेवा बघितली, सेवाभाव. पार्वतीनं एवढं तप केलं होतं महाराज, त्या तपाच्या सामर्थ्यावरती संपूर्ण ब्रह्मांडामध्ये हाहाकार माजला होता. एवढं भयंकर तप केलं होतं पार्वती मातेनं. का तर शिवजी दर्शनच देत नव्हते, अनुग्रह करत नव्हते, स्वप्न दृष्टांत करतच नव्हते. प्रचंड तप केलं होतं, संपूर्ण ब्रह्मांड व्याकुळ झालं होतं. आणि मग ब्रह्मा, विष्णू, महादेव सगळे देवी देवता भयभीत झाले आणि भयभीत होऊन सगळे अगोदर विष्णू भगवंताकडे गेले, त्राहिमाम त्राहिमाम करत. पार्वती मातेनं एवढं तप केलंय, प्रचंड तप केलंय, त्यांचं तप जर खंडित पावलं नाही तर सृष्टीचा विनाश होईल. हो जन्माला महाशक्तिशाली, लाड केले किती हिमालयाची, लाड केले किती हिमालयाची, शंभूसाठी अंबा बसली तपाला, नाही देहा. शंभूसाठी अंबा बसली तपाला, नाही देहा. बसली तपाला, अंबा बसले तपाला, हो जन्माला हे महाशक्तिशाली, लाड केले किती हिमालयाची, हो लाड केले किती हिमालयाची, शंभूसाठी शंभूसाठी अंबा बसली तपाला, नाही देहा. शंभूसाठी अंबा बसली तपाला, नाही देहा. अंबा बसले तपाला, नाही देहाची. शंभूसाठी अंबा बसले तपाला, नाही देहाची. पार्वतीला उपदेश पार्वतीला, उपदेश ऐकूनिया बसली तपाला, बसली तपाला. उमावतारी अंबा शक्तिशाली, उमावतारी अंबा शक्तिशाली. कपाळ प्रकट केले महादेवाला, कपाळ प्रकट केले महादेवाला, शंभूसाठी शंभूसाठी अंबा बसली तपाला, शंभूसाठी अंबा बसली तपाला, नाही देहाची. शंभूसाठी अंबा बसली तपाला, नाही देहाची.
मातेनं एवढं घोर तप केलं, एवढं घोर तप केलं, संपूर्ण ब्रह्मांड हळहळलं. पार्वती मातेचं तप जर शांत झालं नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश होऊन जाईल. कारण संपूर्ण ब्रह्मांडाला उत्पत्ती करणारी कोण आहे? ती आदिमाया शक्ती आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, संपूर्ण सृष्टीची उत्पत्तीच जिच्यापासून आहे, तिनं तप करावं. मग त्या तपाचं सामर्थ्य किती असेल महाराज. आणि मनुष्य जीवनामध्ये सुद्धा छोट्या गोष्टीमध्ये तप दडलेला आहे, पण ते माणसानं केलं पाहिजे. बरेच जण म्हणतात महाराज, काही लोक नुसता टाळच वाजवतात. पण मी सांगून जाईल, काही लोकांनी जर मनापासून फक्त टाळच वाजवलं ना, काही येडे असतात बघा, ते नुसतं टाळच वाजवते, पण मनापासून टाळ वाजवला ना, त्या टाळाचं सुद्धा एक तप तयार होतं. तप जपलं होतं आत्री ऋषींच्या पत्नी अनुसया मातेनं. पतिव्रतेचं तप तिनं जपलं होतं अनुसया मातेनं. मग तेव्हा कुठेतरी दिगंबरांचा अंश त्यांच्या पाळण्यामध्ये खेळू लागला. तप माणसाचं कुठलंही असावं, पण एका गोष्टीसाठीच असावं. तुम्ही जर आयुष्यामध्ये ठरवलं ना, आपण फक्त चांगलंच बोलायचं, तर ते वाणीचं तप, वाणीचं सामर्थ्य एवढं तयार होतं. आणि शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलंय. पुरुष वर्ग पाठीमागं बसलेले महिला मंडळ ऐका, तुम्ही जर 12 वर्षे एकही शब्द खोटा बोललेच नाही, लक्षपूर्वक आहे का, एकही शब्द जर आपण 12 वर्ष खोटं बोललोच नाही ना महाराज, तर 12 वर्षाच्या नंतर आपल्या वाणीचं इतकं तप तयार होतं की 12 वर्षाच्या नंतर आपण जे बोलू ना, ती गोष्ट खरी होत असते. वाणीचं तप आहे. छोट्या गोष्टीमध्ये तप दडलंय. आणि महिला मंडळ, आम्ही स्वयंपाक करतो, मनापासून स्वयंपाक करायचा, ते सुद्धा आपलं एक प्रकारचं तप आहे. जे काम करतो ते मनापासून करायचं. पण आमची इतकी सवय घाण असते महाराज, इकडून उचल तिकडं आपट, तिकडून उचल इकडं आपट. आमच्या शेजारी एक आजी सारखी भांडे आपते, ती सारखे. मला रावलत नाही म्हणून त्या आजी एक तर तिला भांडकुदळ, तिच्या संग बोलायची माणसाला भीती वाटते. तिच्या जवळ गेले, म्हणलं का आजी 3-4 दिवस झाले सारखे भांड्याचाच आवाज येतोय, कमून भांडे आपटता. त्या आजीने सांगितलं, दिदे काय सांगू म्हणली तुला, आमचे हे नाही का इतका त्रास देतात, म्हणले इतका त्रास देतात, त्यांना तर उचलून आपलटू शकत नाही ना मी. भांड्यावर कोणाचं नाव आहे? भांड्यावर त्यांचं नाव आहे, म्हणून मी भांडे दनादन. कुणाचं भांडणाचं सुद्धा तप असतं महाराज. काहींना सवय असते चांगलं बोलायचं नाही, आणि जे चांगलं करतंय त्याला बिलकुल चांगलं बोलायचं नाही. हे वाणीचं तप आहे महाराज. पण ते नास्तिकतेच्या भागामध्ये जातं. पण आपल्या वाणीचं तप कसं असावं? आमच्या वाणीनं नेहमी शुद्ध बोलावं. एक तप आयुष्यामध्ये माणसानं जोडलं पाहिजे. आणि ज्या माणसानं आयुष्यामध्ये एखादं तप मनापासून केलं, महिला मंडळ, भांडे मनापासून घासा, ती एक प्रकारची ईश्वर भक्ती आहे. आपला स्वयंपाक मनापासून करा, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. स्वतःचं काम माणसानं लक्षपूर्वक करावं. आम्ही शेती करतो ना, शेती मनापासून करावी, ती एक प्रकारची ईश्वर भक्ती आहे. आणि ते केलेलं काम त्या तपाचं सामर्थ्य आहे महाराज. पण पार्वती मातेनं घोर तप केलं. सगळे विष्णू भगवंताकडे गेले, आणि विष्णू भगवंताकडे गेल्याच्या नंतर म्हटले, विष्णू भगवंत म्हटले, याचा निभाव माझ्याकडे लागणारच नाही. म्हटले, याचा निभाव लागण्यासाठी भगवान भोलेनाथांकडे कैलास पर्वतावरती जावं लागेल. मग सगळे देवी देवता, भगवान विष्णू ब्रह्मा सहित सगळे देवी देवता कैलास पर्वतावरती गेले. आणि कैलास पर्वतावरती गेल्याच्या नंतर भगवान भोलेनाथांची स्तुती केली. आणि स्तुती केल्याच्या नंतर शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव
गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय कालेश्वराय महाकालेश्वराय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वरा शिव विश्वेश्वरा हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय भोलेनाथ हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हा हे भजन पाठीमाग म्हणता आलं असतं सगळ्यांना हा? आवाजाला काय झालं असं नका न करून देऊ घाबरते न मी भगवान भोलेनाथांची आराधना केली आणि भगवान भोलेनाथ ध्यान अवस्थेतून जागृत झाले आणि मग पार्वती मातेची परीक्षा घेतली आणि आता मात्र प्रसंग असा घडला भगवान भोलेनाथ विवाह करण्यासाठी तयार आहेत पण ज्यांची मुलगी करायची अगोदर ते तर तयार पाहिजे ना मुलीचे आई वडील तयार पाहिजे ना लग्न करण्याच्या वेळी मग आता हिमालयाची आणि मेनेची समजूत कोण घालणार की तुमच्या कन्येचा विवाह भगवान भोलेनाथांसोबत लावून द्या कोण घालणार त्यांना नियम कोण त्यांना सांगणार की तुमची मुलगी महादेवांना द्या तर हे कार्य करण्यासाठी वशिष्ठ ऋषी समोर आले आणि वशिष्ठ ऋषींना सांगण्यात आलं की हिमालयाला तुम्ही समजून सांगा हिमालयाला आदेश द्या की तुमची कन्या पार्वती भगवान भोलेनाथांना द्या हे कार्य वशिष्ठ ऋषींकडे आलं वशिष्ठ ऋषी हिमालय पर्वताकडे जातात आणि हिमालय पर्वताची समजूत काढतात हिमालया अरे अनेक पशु पक्षी प्राणी जीव जंतू तुझ्यामध्ये वाढतात तू जगदानी आहे तू उदार आहे एक काम कर ना भगवान भोलेनाथांसोबत तुझ्या मुलीचा विवाह करायचा भगवान वशिष्ठ ऋषी हिमालयाला सांगू लागले पण हिमालयानं सांगितलं आमचं गृह खातं तिकडं अगोदर विचारावं लागेल मी एकटाच मत सांगू शकत नाही माझं गृह खातं म्हणजे कोण आई मेनावती त्यांची परवानगी घ्यावी लागेल आणि बऱ्याचदा घरामध्ये कारभार कोण बघता आपल्या आई साहेबच बघतात है ना लग्नाच्या बाबतीत तरी आई साहेबच आपल्या घराचा राज्यकारभार बघत असतात म्हणले गृहमंत्र्यांना विचारावं लागेल मग हिमालय आणि मेनेचा संवाद झाला मेनावतीला सांगितलं वशिष्ठ ऋषींचा प्रस्ताव आहे सगळे देवी देवता वशिष्ठ ऋषी अशी मागणी घालतायत की आपल्या कन्येचा जो विवाह आहे आता आपली कन्या उपवर झालेली आहे पार्वती तिचा विवाह संपन्न झाला पाहिजे आणि तो विवाह कोणाशी करायचा भगवान भोलेनाथांसोबत करायचा मेनेच्या अंतकरणामध्ये मेनावती आईच्या अंतकरणामध्ये एक आक्राळ विक्राळ भाव तयार झाला म्हटले आपली मुलगी महादेवांना द्यायची आणि महादेव स्मशानभूमीमध्ये राहतात आपली लेक थाटामाटानं इतकी राज दरबारामध्ये वाढली आपल्या मुलीला काटा सुद्धा मोडला तरी ते दुःख काय असतं माहित नाही आणि शिव महापुराण कथेमध्ये आई जगदंबेचं एवढं कोमल वर्णन केलेलं आहे महाराज हे वर्णन श्रीमद भागवतामध्ये पण आहे आणि श्री शिव महापुराण कथेमध्ये सुद्धा आहे अगदी गुलाबाच्या फुलाची पाकळी सुद्धा पार्वती मातेच्या पायाला टोचेल एवढे कोमल पाय पार्वती मातेचे होते या जगाच्या पाठीवरती कोमल शरीर जे आहे ना ते फक्त 2 जणींचं सांगितलं गेलं लक्षपूर्वक आहे का सगळ्यात कोमल शरीर जगतजननी आदिमाया शक्ती तिचं सांगितलं आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त कोमल
सुंदर, चाणाक्ष, नाक्षार आणि नाजूक शरीर जर कुणाचं सांगितलं असेल ना, कवी महिपती महाराजांनी सांगितलं ते कान्होपात्रेचं. वेश्येची मुलगी होती, पण कान्होपात्रेचं सौंदर्य इतकं आगळं वेगळं होतं महाराज. कान्होपात्रा मातेनं जर पान खाल्लं ना, श्रीसंत कान्होपात्रा पान खाल्लं ना कान्होपात्रानं, आतमध्ये घसा लाल झालेला बाहेरून दिसावा एवढं लवचिक शरीर होतं कान्होपात्रा मातेचं. वेश्येची मुलगी होती, पण परमार्थ केला आणि माती देवाच्या दारामध्ये झाली महाराज. या जगाच्या पाठीवरती कोमल शरीर फक्त 2 जणींचे सांगितले, कान्होपात्रेचं शरीर आणि आई जगदंबेचं शरीर. जगदंबेचं स्वरूप एवढं सुंदर सांगितलं, एवढं सुंदर सांगितलं. मी बोलून गेले ना, गुलाबाच्या फुलाची पाकळी सुद्धा पार्वती मातेच्या पायाला टोचेल एवढं रूपवान, एवढं देखणं सौंदर्य होतं. आमच्या मुलीला दुःख काय ते सुद्धा माहीत नाही. आणि ज्यावेळी आमच्या मुलीचा विवाह करायचा आहे तो कशा स्मशानभूमीमध्ये राहावं लागेल. ज्यांच्यासोबत लग्न करून द्यायचे ते भस्म लावतात अंगाला, आपण गंध लावतो, टिकली लावतो, पण मेलेल्या माणसाचा चिता भस्म लावतात. त्यांचं नाव भगवान भोलेनाथ. आपल्या लेकीला स्मशानभूमीमध्ये राहावं लागेल. अकराळ विकराळ शरीर भगवान भोलेनाथांचे शिवगण आहेत. ते शिवगण कसले पण आहेत, राक्षस आहेत, कसले पण आहेत, त्यांच्यासोबत राहावं लागेल. आपल्या मुलीला राजकारभाराची सवय आहे. आपली मुलगी राजघराण्यामध्ये वाढली, सगळ्या सुख सगळ्या सुविधा आपल्या पार्वतीला उपलब्ध आहेत. मग लग्न कशा पद्धतीनं करावं. मेनावती आईच्या मनामध्ये एक शंका उत्पन्न झाली, आपली मुलगी महादेवाला द्यावी की नाही. पण आता वशिष्ठ ऋषींनी सांगितलं, तुमच्या पुत्रीचा विवाह हा कुणासोबत, हा जगाच्या हितासाठी तारकासुराचा वध करायचा आहे ना. भगवान भोलेनाथांचा विवाह, पार्वती मातेचा विवाह संपन्न झालाच पाहिजे. हिमालयाची समजूत काढली, हिमालयानं मेना आईची समजूत काढली आणि त्याच्यानंतर हिमालयानं आणि मेनावती आईनं आपल्या पुत्रीच्या लग्नासाठी होकार दिला. हो म्हटले, आमच्या मुलीचं लग्न होणार ते महादेवांसोबत होणार. पण आता लग्न म्हटलं की तयारी लागते. हा, लग्न काय असं का आले नवरदेव नवरी राहिले मंडपात उभेन गेले. लग्न म्हटलं की तयारी लागते. लग्न म्हटलं की बऱ्याच गोष्टी रुखवत असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट पार्लरवाली, पार्लरवाली, मेहंदीवाली. पण आता महाराज आपलं लग्न असेल तर आपण इतका थाटमाट करतो, इतका थाटमाट करतो. आम्ही मंडप देतो, मस्त डेकोरेशन करतो. पण भगवान भोलेनाथांच्या लग्नाला मंडपचं डेकोरेशन कोणी केलं होतं माहितीये का? विश्वकर्मानं केलं होतं, विश्वकर्मानं. भगवान भोलेनाथांच्या लग्नाचं मंडपचं डेकोरेशन हे किती सुंदर आहे, आपल्या शंकर भाऊनी केलेलं. आणि शंकर भाऊ, तुम्ही एवढं सुंदर डेकोरेशन केलं भगवान भोलेनाथांच्या आजच्या या विवाह सोहळ्यासाठी. मग खरा विवाह जो हिमालयाच्या दारामध्ये भगवान शंकराचा आणि पार्वती मातेचा झाला असेल महाराज, ते डेकोरेशन काय भारी असेल महाराज, किती भारी असेल. क्या बात. टाळी वाजवा आमच्या दादाचं. नाव काय हो दादा तुमचं? हा, तुम्ही सकाळी कथेला निघून जाता, तुमची नामची भेट संध्याकाळच होती ना, त्याच्यामुळं काही नावच लक्षात राहिलं नाही माझ्या. अतिशय सुंदर महाराज, अतिशय सुंदर. आणि उपजताचे असतं महाराज. किती रियाज केला, किती प्रॅक्टिस केली म्हणजे आम्हाला एखादी धून वाजवता येईल असं नाही. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी. काही कृपा असतात त्या विशेषत्वानं प्राप्त होतात. अतिशय छान धून देतात ते मध्यंतरी. आणि ती धून जर त्यांनी दिली ना, मलाच एवढा आनंद होतो, फार आनंद होतो, फार. मला आनंदित बघून कमीत कमी तुम्हाला तरी बरं वाटत असेल ना. उगा मी असं सुकलेल्या चेहऱ्यानं बसले तर तुम्हाला तरी बसू वाटन का महाराज? उठून जातील ना सगळे धर्ममंडपामधून. भगवान भोलेनाथांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आणि सगळ्यांना निमंत्रण दिलं, सगळ्यांना. आणि ते निमंत्रण सागराला सुद्धा पोहोचलं, समुद्र देवाला. भगवान भोलेनाथांचं निमंत्रण. समुद्र देवता दोघांच्याच लग्नाला गेले. एक म्हणजे भगवान विष्णूच्या मुलीच्या लग्नाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवान भोलेनाथांच्या लग्नाला. पण त्यांना पण आडून धरावं लागलं, कारण जर मंडपामध्ये समुद्र आले असते
तर मंडपातले आधी बाहेर काढावं लागले असते, हा बरोबर ना? मग समुद्राला आत घ्यावं लागलं असतं. पण भगवान विष्णूंनी ज्यावेळी समुद्र देवता लग्नाला आले, आपला हात असा पुढं केला कोणी, भगवान विष्णूंनी, आणि हाताचा एक केस उपटला आणि तो केस उपटून असा खाली टाकला. महिला मंडळ, आपल्या हाताचा केस उपटून जेवढं छिद्र पडलं ना, त्या संपूर्ण छिद्रामध्ये समुद्र देवता विराजमान झाले. फक्त एक समुद्र नाही, अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे दडे. अनंत ब्रह्मांड ज्यांच्या एका रोमामध्ये सामावतात, तो विश्वाचा मालक आहे महाराज. भगवान भोलेनाथांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आणि भगवान भोलेनाथांना हळद लागली, त्याचबरोबर भस्मही लावण्यात आला. संपूर्ण शिवगणांना आनंद झाला. शिवजींचा सुद्धा उत्साह काही आगळा वेगळा होता. शिवगण कैलास पर्वतावरती आले आणि कैलास पर्वतावरती भगवान भोलेनाथांचं कौतुक करायला लागले. आपल्याकडे पण नवरदेव नवरीचं कौतुक होतं ना, नवरदेवाचं तर त्या दिवशी इतकं कौतुक होतं महाराज, पार नवरदेव मारुतीच्या मंदिरात गेल्या बूट काढायचं सुद्धा विसरून जातो. त्याला वाटतं मी खरंच देव आहे का काय. अखंड ब्रह्मचारी मारुतराया. एक जण मारुतरायाकडे गेला, मारुतराया माझं लग्न होऊ दे. मारुतराय म्हटले तुला चपला ना हाणीन, मीच आणखी ब्रह्मचारी, तुझं कुठं जोडून देऊ. एक जण प्रभू रामचंद्रांकडे गेला आणि म्हटला, प्रभू रामचंद्र मला बायको भेटा ना, इकून तिकून लग्न झालं तर ती रुसून गेली, माझी बायको मला आणून द्या. प्रभू रामचंद्र म्हटले, अरे तुला कळलं पाहिजे काहीतरी, माझीच हनुमंतरायांनी आणून दिली, तुझी कुणाकडे मागू. हा, आपण पालन करत नाही महाराज ज्या त्या गोष्टीचं, पण ते ज्या त्या गोष्टीचं पालन आपण केलं पाहिजे. पण आमचं लग्न जर म्हटलं की जोपर्यंत आमची आत्याबाई एका साडीवरून रुसत नाही तोपर्यंत आमचं लग्न पूर्णत्वाला गेलं असं वाटतच नाही. घरात कुणी ना कुणी रुसलेला असतात महाराज. पण पाश्चात्य संस्कृती हल्ली आम्ही इतक्या अनुकरणामध्ये आणली. तुम्ही एखाद्या चर्चमध्ये जा आणि चर्चमध्ये गेल्याच्या नंतर एखाद्या ख्रिश्चन समाजाचं लग्न बघा. आपल्याकडे लग्नात जेवढे रुसलेले असतात ना तेवढेच त्यांच्या लग्नाला असतात, तेवढेच अगदी मोजक्या 10-15 लोकांमध्ये लग्न. आणि हल्ली लग्नाला सुद्धा आम्ही एवढा वायपट खर्च करायला लागलो, डीजे लावायचा, हे लावायचं, ते लावायचं. पण आमची वरात असेल, आमचं लग्न असेल, वेगळ्या पद्धतीनं साजरे होतं. पण भगवान भोलेनाथांचा विवाह सोहळा कशा पद्धतीनं साजरी झाला याची करुणामय झाकी आपण या ठिकाणी बघणार आहोत. शंकर भाऊ, झाकी आलेली आहे का? आलेली आहे का? बरोबर. वर ओवाळणीसाठी आहे का कोणी? हा, वर ओवाळणीसाठी 2, 3, 4, 5 जणी उठा. सगळ्यात नका उठू, फक्त थांबा थांबा. अगोदर सती मातेला इकडं आणा, पार्वती मातेला इकडे घेऊन या. खाली बसा सगळ्यांनी, कुणीच उठायचं नाही. आणि चिल्लर तुम्ही जर उठले ना तुम्हाला धरूनच नेणार आता मी. पार्वती मातेला इकडे घेऊन या. पार्वती मातेचं आगमन आपल्या धर्म मंडपामध्ये होते. नवरदेव नवरी केली तरी चालेल. भगवान भोलेनाथांची वरात हिमालयाच्या दारामध्ये पार्वती मातेसोबत विवाह करण्यासाठी भूतांची प्रेतांची वरात भोलेनाथांसोबत येते. त्या वरातीचं स्वागत करायचंय सगळ्यांनी. भूत वेताळाचं, भूत वेताळाचं, भूत वेताळाचं, भूत वेताळाचं, भूत उमापती, उमापती.
कंठी शोभी वासुकी हार कंठी शोभी वासुकी हार कंठी शोभी वासुकी हार कंठी शोभी वासुकी हार भूती वेताळनाथ भूत वेताळनाथ जय हो भूतांनी थोडं धीर घ्या आता सगळा मंडप हादरून टाकलाय थोडं महादेवाचे कलवरे आहेत तुम्ही महादेवाच्या पाठीमागे येऊन उभे राहा अक्षता वाटप झाली का सगळ्यांना झाली ना हर हर क्या बात अयो मंडप हल्ला ना असं ना करू हा तर काही झालं तरी भूतच येत म्हणा ती चला अंतरपाठ धरा दोन्ही मामा नवरदेवाचे मामा नवरीचे मामा ज्याचे त्याचे कलवरे ज्याचे त्याच्या माग उभे राहा उगाच पार्टी बदल करू नका अंतरपाठ धरायला दोन्ही पण मामा थोडं पुढे या भूतांना थोडी विनंती पूर्व पश्चिम उभे करा बरोबर आहे ना तसेच मध्ये अंतरपाठ दोन्ही मामा नवरीचे मामा नवरीच्या पाठीमागे उभे राहतील तसेच शिवशंभो नवरदेव यांचे मामा सुद्धा नवरदेवच्या पाठीमागे उभे राहतील नवरील मामा आहेत ना राहिले का उभे नवरदेवाला ते डोक्यावर काहीतरी अक्षता धरतेत ना वाटतं ते धरा तुम्ही करायची का सुरुवात शुभम भवतु शुभ लग्न सावधान स्वस्ति गणनायको गजमुखो मोरेश्वरो सिद्धिदो बल्लाळो मुरुडो कमहो चिंतामणि स्थिरो लीलाद्रि गिरिजात्मको सुरवरो विघ्नेश्वरो ओदरो ग्रामेरा धनसंस्थिते गणपती पूजा सदा मंगल शुभम भवतु शुभ लग्न सावधान देवाचा ही देव आला पुढारी तो पहा सोनियाचा दिवस उगवणी दैवे तुम्हासी महा घेत
घेतला शहानो कुळी क्षत्रिय वंशावरी आता एकाच मागणे गजमुखा कुर्या सदा मंगलो सावधान शुभ मंगल वाजवली मैना जीवातला जीव केला तुमच्या हवाली आता तुम्ही माया बाप तिच्या जीवाची सावली
शुभ मंगल पाच विश्व लग्न मार्ग प्रवर्तते सावर, सात विश्व लग्न मार्ग प्रवर्तते सावर, 11 विश्व लग्न मार्ग प्रवर्तते सावर, तदेव लग्नं सुदतं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैव बलं तदेव लक्ष्मीपति युग युग परा। सगळ्यांनी उठून उभं राहायचंय आणि हा 5 मिनिट खाली बसा, सगळ्यांनी खाली बसा, उठू नका उठू नका. भगवंताचा फुलांनी अभिषेक करायचा आहे आपल्याला. थांबा 5 मिनिट थांबा. ते फुला महिला मंडळ आहेरासाठी, पुरुष वर्ग आहेरासाठी झोळी फिरवणार आहोत. सगळ्यांनी आपला आहेर त्याच्यात टाकायचा आहे. ज्यांना जेवढा द्यायचा असेल तेवढा आहेर त्याच्यात टाकायचा आहे. 10 मिनिट खाली बसा फक्त, आणखी जास्त वेळ नाही झालेला. हे बघा मध्ये झोळी फिरल्या जाईल. सर्वांनी त्याच्यामध्ये आहेर टाकायचा आहे. फाटक्या नोटा टाकू नका. चल त्यांना अशात टाका. आणि सर्वांनी शंकर फूलों में सज रहे हैं, फूलों में सज रहे हैं तेरा के निवासी, फूलों में सज रहे हैं तेरा के निवासी, फूलों में सज रहे हैं कैलाश 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 के निवासी, फूलों में सज रहे हैं और रात सज रही है, और रात सज रही है ईमान की दिवारी, और रात सज रही है ईमान की दिवारी, फूलों में सज रहे हैं कैलाश के निवासी, फूलों में सज रहे हैं कैलाश के निवासी।
सजी रे सगळ्यांनी आनंद घ्यायचा. सगळ्यांनी आनंद घ्यायचा. हे बघा सर्वांनी गोल राऊंड करायचा आहे. पुरुष वर्गाने सुद्धा गोल राऊंड करायचा आहे. देवाचा विवाह सोहळा या ठिकाणी साजरा झालेला आहे. जो नाही नाचणार म्हणून सर्वांनी या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. गोल राऊंड करा. महिला वर्गांनी सर्वांनी गोल राऊंड करा. इकडे आमच्या दादांनी सुद्धा गोल राऊंड करा. क्या बात. बोला महिला मंडळ सगळे. जय हो. नवरी झाली महादेवाची नवरी झाली हरी बोल. सगळ्यांनी गोल राऊंड करा. हरी बोल. महादेवाला मिळाली पार्वती मिळाली चांदणी महादेवाला मिळाली पार्वती महादेवाला मिळाली पार्वती देवाची नवरी झाली
भाकरवाडी नगरात भाकरवाडी नगरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं 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 भाषिक लग्नामध्ये वाजत लागत सोन्याचं भाषिक लग्नामध्ये वाजत लागत शेवट एकच शेवट सर्वांनी आनंद घ्यायचा बरं माझा बाप रडतो मंडप धरला तू माझा बाप रडतो मंडप धरला जय हो हा माझा बाप रडतो मंडप धरला माझी हरण चालली आज गडप सोडून टिपी माझी उडून गेली टिपी माझी उडून गेली टिपी माझी उडून गेली रत्नासारखी रत्नासारखी रत्न गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली माझी आई रडते पदराला धरून माझ्या काळजाचा तुकडा मला चालला सोडून मला चालला सोडून चिमणी माझी उडून गेली तिने मला लावला जीव गुलाबा निगोड जय हो राणचं मी पाखरू पण लेखावा लाड थोडा बजब तिने मला लावला जीव गुलाबा निगोड राणचं मी पाखरू पण लेखावा लाड लखबाई कशी मिळण माझी लखाबा लखाबा मिळण माझी लखाबा मिळण माझी लखाबा लखाबा मिळण
दारी देऊ तुझं केला भक्त भोळा घालून माळा सुखात ठेवते गेला मग कसं ला ला ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला ला मंगळवारी भक्तदारी देऊ तुझं केला भक्त भोळा घालून माळा सुखात ठेवते गेला मग कसं अर ला ला ली ला 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 ली ला ला ली ला हर 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 पार्वती पति शिव हर हर महादेव